मित्रांनो नमस्कार. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबातही फूट पडल्याची चर्चा होती. पण वेळोवेळी हे कुटुंब एकत्र येताना दिसलं आहे. मग कधी सार्वजनिक कार्यक्रम असो की मग कौटुंबिक कार्यक्रम. ज्यावेळी शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले त्यावेळी राजकीय चर्चांना मात्र नक्कीच उधाण आलं. आता परत एकदा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या सर्वसाधारण सभेला या दोघांनी हजेरी लावली. दोघेही एकाच मंचावर दिसले. एवढेच काय तर राष्ट्रवादीचे अनेक नेते बऱ्याच दिवसानंतर एकत्र पाहायला मिळाले. या सभेनंतर शरद पवार आणि अजित पवारांनी बंद दाराआड चर्चा केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे काका पुतण्या पुन्हा एकत्र येणार का या चर्चेला आता पुन्हा एकदा उधाण आलं आहे. तत्पूर्वी पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सर्वसाधारण सभा होती. सभे ठिकाणी शेजारी लावलेल्या 2 खुर्च्या होत्या. अजित पवारांची तर दुसरी खुर्ची शरद पवार यांची होती. त्यामुळे दोघे एकत्र येणार का हा प्रश्न या 2 खुर्च्याभोवती फिरत होता. त्यामुळे काका पुतण्या भेटणार का, आजूबाजूला बसणार का, एकमेकांशी काय बोलणार असे तमाम प्रश्न पडले असताना त्याचवेळी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आले आणि दोघांच्या मध्ये बसले. आसन व्यवस्था निरखून पाहिले तर शरद पवारांच्या बाजूला दिलीप वळसे पाटील आणि अजित पवारांच्या बाजूला जयंत पाटील बसले होते. विशेष म्हणजे दादांचे माझ्यावर विशेष लक्ष असतं असं म्हणणाऱ्या जयंत पाटलाशी अजित पवारांच्या बराच वेळ गप्पा ही सुरू होत्या. त्या कुणाच्या नजरेतून सुटल्या नाहीत. कार्यक्रम संपला पण पवार काका पुतण्याची गोष्ट संपली नाही. उलट ते पुढे सुरू राहिली. कारण कार्यक्रमानंतर अजित पवार आणि शरद पवार यांची बंद दाराआड चर्चा झाली. व्यासपीठावर एकमेकांकडे न बघणारे आणि न बोलणारे काका पुतण्या दार लावून अर्धा तास बोलले. बंद दाराआड काय झालं हे विचारल्यावर दादा म्हणाले, वेगवेगळ्या विभागासंदर्भात पवारांशी चर्चा केली. पवारांशी मी कधीही बोलू शकतो. अजित पवार आणि शरद पवार भेटले की दोन्ही पवार एकत्र येण्याची चर्चा सुरू होते असे ते यावेळी म्हणाले. तर कुटुंब एकत्र असणं कधी चांगलं असतं असं रोहित पवारही यावेळी म्हणाले. तर यांच्या संस्था एकच आहेत, ते भेटत असतात असे संजय राऊत या भेटीवर म्हणाले. तर ही होती मित्रांनो पवार कुटुंब एकत्र येणार का याबद्दलची माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र मित्रांनो.